ओके, आज आपण स्टडी करणार आहे स्ट्रिंग इफिशियन्सीवरती. काही प्रॉब्लेम्स विचारले जातात त्या प्रॉब्लेम्सचे टाईप्स. त्यामध्ये दोन टाईप्स आहेत. म्हणजे पहिल्या टाईप्समध्ये 3 इन्सुलेटर डिस्कसाठी प्रॉब्लेम विचारला जातो आणि दुसरा टाईप जो आहे तो 3पेक्षा जास्त डिस्क असलेल्या इन्सुलेटरसाठी प्रॉब्लेम विचारला जातो. त्यातला फर्स्ट आपण बघणार आहे ज्याच्यामध्ये 3 इन्सुलेटरचे डिस्क आहेत अशासाठी. सो लास्ट लेक्चर आपण त्याचं डेरिव्हेशन बघितलेलं आहे. त्या डेरिव्हेशनमध्ये आपण फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहे. त्यामध्ये आपण स्ट्रिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे आणि त्याच्याच वरती आपण प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज डेव्हलप होणार आहे ते व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. सो आता आपण त्याच्यावरती बेस्ट प्रॉब्लेम बघणार आहे. मी एक प्रॉब्लेम नोट डाऊन करून घेतलेला आहे. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट प्रॉब्लेम. In a 33 kV overhead line, there are 3 units in the string of insulators. If the capacitance between each insulator pin and earth is 11% of self-capacitance of each insulator, then find the distribution of voltage over 3 insulators and second string efficiency. म्हणजे प्रॉब्लेम दिलेला आहे. तर प्रॉब्लेममध्ये असं सांगितलेलं आहे की एक 33 kVची ओव्हरहेड लाईन आहे. सो 33 kV काय असणार आहे त्या लाईनचं व्होल्टेज असणार आहे. सो हे असेल लाईन व्होल्टेज. नेक्स्ट, देर आर 3 युनिट्स इन द स्ट्रिंग ऑफ इन्सुलेटर. म्हणजे त्यामध्ये 3 डिस्क आहेत इन्सुलेटरच्या. नेक्स्ट, इफ द कॅपॅसिटन्स बिटवीन ईच इन्सुलेटर पिन अँड अर्थ इज 11% ऑफ सेल्फ कॅपॅसिटन्स ऑफ ईच इन्सुलेटर. आता डेरिव्हेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की ज्यावेळेला आपण सस्पेन्शन इन्सुलेटरची इक्विव्हॅलेंट सर्किट डायग्राम ड्रॉ करतो त्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे कॅपॅसिटन्स बघायला मिळतात. एक म्हणजे सेल्फ कॅपॅसिटन्स आणि दुसरा असणार आहे शंट कॅपॅसिटन्स. सो सेल्फ कॅपॅसिटन्सलाच आपण म्युच्युअल कॅपॅसिटन्स असं म्हणतो आणि तो नोट डाऊन करून घेताना CM या नोटेशन नोट डाऊन करून घेतो. आणि सेकंड असणार आहे तो शंट कॅपॅसिटन्स. तो आपण दाखवणार आहे टॉवर अँड इन्सुलेटरच्या मध्ये आणि तो डिनोट आपण करणार आहे CS नी. ओके, सो शंट कॅपॅसिटन्स आणि सेल्फ कॅपॅसिटन्स म्हणजे CS आणि CM ह्याचा त्यांनी रेशो दिलेला आहे. ओके, तो आहे 11%. आणि त्यांनी विचारलेला आहे फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ व्होल्टेजेस ओव्हर द 3 इन्सुलेटर्स. म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये 3 इन्सुलेटरचे डिस्क आहेत. सो त्या स्ट्रिंगच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज त्या 3 डिस्कच्या अक्रॉस कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. म्हणजे फर्स्ट डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे, सेकंड डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे, थर्ड डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि सेकंड पॉईंट दिलेला आहे स्ट्रिंग इफिशियन्सी. ओके, आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या अगोदर दिलेला गिवन डेटा जो आहे तो नोट डाऊन करून घेऊया. गिवन डाटा काय दिलेला आहे 33 kV ओव्हरहेड लाईन आहे. म्हणजे लाईन व्होल्टेज दिलेला आहे 33 kV. नंतर 3 डिस्क आहेत 3. आता हे नंबर ऑफ डिस्क असणार आहे. सो याला आपण नोट डाऊन करून घेताना N असंही नोट डाऊन करून घेऊ शकतो. ओके, स्मॉल आहे. नेक्स्ट, द कॅपॅसिटन्स बिटवीन ईच इन्सुलेटर पिन अँड अर्थ इज 11% ऑफ सेल्फ कॅपॅसिटन्स. आता त्यांनी दिलेलं आहे आपण बघितलं आहे की 2 टाईपचे कॅपॅसिटन्स आहेत. एक म्हणजे शंट कॅपॅसिटन्स आणि सेकंड असणार आहे म्युच्युअल. या म्युच्युअलच आपण सेल्फ कॅपॅसिटन्स असं म्हणतो. त्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. CS म्हणजे शंट कॅपॅसिटन्स असेल, CM म्हणजे म्युच्युअल कॅपॅसिटन्स असेल आणि त्यालाच आपण सेल्फ कॅपॅसिटन्स असं म्हणणार आहे. सो त्यांनी रेशो दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे तर कॅपॅसिटन्स बिटवीन इन्सुलेटर पिन अँड अर्थ. इन्सुलेटर पिन, आता इन्सुलेटर पिन म्हणजे काय तर 2 इन्सुलेटर डिस्कना कनेक्ट करणारी जी मेटलिक लिंक असते त्याला आपण पिन असं म्हणतो. तर तुम्हाला डायग्राममध्ये लास्ट लेक्चरला दाखवलेलं आहे की इन्सुलेटरच्या ज्या 2 डिस्क असतात त्या एकमेकांना मेटल लिंकनी कनेक्ट केलेल्या असतात. सो त्या मेटल लिंकला आपण पिन म्हणणार आहे. आणि सेकंड, ओके, सो इन्सुलेटर पिन अँड अर्थ. आता अर्थ म्हणजे काय तर आपला जो टॉवर असणार आहे तो आपण ग्राउंडवरती इरेट करणार आहे. ओके, सो तो टॉवर जो असणार तो नॅचरली अर्थ असतोय. ओके, सो इन्सुलेटर पिन आणि टॉवर ह्या दोघांच्या मधला जो कॅपॅसिटन्स आहे त्याला आपण काय म्हणतो शंट कॅपॅसिटन्स. सो तो कॅपॅसिटन्स हा काय दिलेला आहे तर सेल्फ कॅपॅसिटन्सच्या 11% आहे.
ओके, तो आपण असं नोट डाऊन करून घेऊ शकतो. शंट कॅपॅसिटन्स इज 11% ऑफ म्युच्युअल कॅपॅसिटन्स. ओके, तर हेच इक्वेशन आपण रिअरेंज करत आलं तर कसं लिहू शकतो. हा CM जो आहे तो आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केलं तर काय होणार, CS इज इक्वल्स टू CM अँड दॅट विल बी इक्वल्स टू 11%. 11% म्हणजे आपण जर त्याला 100 डिवाइड केलं तर आपल्याला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळेल. सो तो काय असेल, CS डिवाइड बाय CM इज इक्वल्स टू 0.11. ओके, आणि CS डिवाइड बाय CM हा जो रेशो आहे त्याला आपण काय म्हणतो, तर तो आपण बघितलेला फ्रॅक्शनल कॉन्स्टंट K. ओके, सो K ची व्हॅल्यू दिलेली आहे, ती डायरेक्ट न देता ती कॅपॅसिटन्सच्या फॉर्ममध्ये दिलेली आहे. सो त्याच्यावरून तुम्ही ती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आणि त्यांनी विचारलेलं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ व्होल्टेज ओव्हर 3 इन्सुलेटर्स अँड स्ट्रिंग इफिशियन्सी. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ते आपण नोट डाऊन घेऊया. टू फाइंड फर्स्ट त्यांनी काय केलं, डिस्ट्रीब्युशन ऑफ व्होल्टेज ओव्हर 3 इन्सुलेटेड डिस्क, म्हणजे प्रत्येक इन्सुलेटेड डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते. ओके, सो सगळ्यात वरची डिस्क असणार आहे त्याच्या अक्रॉस अपेअर होणार व्होल्टेज आपण नोट डाऊन करून घेतो V1 ने. सो V1 आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. सेकंड डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज अँड थर्ड डिस्कच्या अक्रॉसचं व्होल्टेज, असे तिन्ही व्होल्टेज फाइंड आउट करायला लागतील. ओके, म्हणजे ते असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग. अँड सेकंडमध्ये त्यांनी विचारलेलं आहे स्ट्रिंग इफिशियन्सी. ओके, आपण ती पर्सेंटेज इटा असं नोट डाऊन करून घेऊया. ओके, किंवा तुम्ही S लिहिलं तरी चालेल. स्वतः आपण गिवन डेटा नोट डाऊन करून घेतलेला आहे. जे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे ते आपण नोट डाऊन करून घेतलेले आहेत. आता ह्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचे ते आपण बघूया. सो फॉर्म्युला कोणकोणते यूज करायचे मी तुम्हाला सांगतो. आपण ज्या वेळेला डेरिव्हेशन फाइंड आउट केलं किंवा इक्वेशन डिराईव्ह केलं होतं स्ट्रिंग इफिशियन्सीचं, त्यावेळेला आपण स्ट्रिंग इफिशियन्सीच्या अगोदर प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, तर मी तुम्हाला दाखवते. हे आपलं डेरिव्हेशन होतं, या ठिकाणी आपण फायनल स्ट्रिंग इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह केलेला आहे. त्याच्याच वरती आपण प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज असणार आहे त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. ओके, सो फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, तेच फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करणार आहे. ओके, सो फर्स्टमध्ये पहिल्यांदा आपण फाइंड आउट करायला लागेल V1च्या अक्रॉसचं व्होल्टेज. ओके, सो लिहून घ्या. वी हॅव V1चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो असणार आहे V डिवाइड बाय 1 प्लस K अँड 3 प्लस K. आता याच्यामध्ये K ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, फक्त V ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे. आता हा V म्हणजे काय असणार आहे, तर त्या स्ट्रिंगच्या इन्सुलेटर स्ट्रिंगच्या अक्रॉस अपेअर होणार व्होल्टेज. आता एक पॉईंट मी तुम्हाला सांगतोय, इन्सुलेटरच्या स्ट्रिंगच्या अक्रॉस जे व्होल्टेज अपेअर होतं ते व्होल्टेज आपण कन्सिडर करतो ॲज अ फेज व्होल्टेज म्हणून. ठीक आहे, मी तर पुढे नोट डाऊन करून देतो तुम्हाला पॉईंटमध्ये. व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंग ऑफ इन्सुलेटर इज इक्वल्स टू फेज व्होल्टेज. म्हणजे इन्सुलेटरच्या स्ट्रिंगच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपण फेज व्होल्टेज कन्सिडर करतो. ओके, सो तुम्ही शॉर्ट किंवा तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही लिहू शकताय V फेज. आता गिवन डेटामध्ये बघा आपल्याला लाईन व्होल्टेज दिलेला आहे, आपण लाईन व्होल्टेजवरून फेज व्होल्टेज इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सो फर्स्ट स्टेप ते आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. ओके, सो फेज व्होल्टेज इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे लाईन व्होल्टेज डिवाइड बाय √3. लाईन व्होल्टेज दिलेला आहे 33 kV डिवाइड बाय √3. ते केल्यानंतर आपल्याला मिळेल असणार आहे 19.05 kV. हे जर आपलं फेज व्होल्टेज. सो फेज व्होल्टेजची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, K ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ती व्हॅल्यू डायरेक्ट फॉर्म्युला सबस्टिट्यूट करायची, आपल्याला V1 ची व्हॅल्यू मिळेल. सो V1 इज इक्वल्स टू 19.05 डिवाइड बाय 1 प्लस K ची व्हॅल्यू 0.11 3 प्लस 0.11. सो तर K ची आणि V ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आणि फायनल इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केला तुम्हाला त्याचा आन्सर जे मिळेल K ची आणि V ची व्हॅल्यू आपण नोट डाऊन करून घेतलेले आहे.
तर आपण इक्वेशन सिम्प्लिफाय करूया. 19.05 kV डिवाइड बाय 1.11 into 3.11. So 19.05 kV divided by 1.11 into 3.11. इक्वेशन तुम्ही केलं तर तुम्हाला मिळेल 3.4521. 3.4521. आणि हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं 19.05 डिवाइड बाय असेल 5.51 kV. म्हणजे फर्स्ट इन्सुलेटर डिस्क जे असणार आहे त्याच्या अक्रॉस अपेअर होणारा व्होल्टेज असेल 5.51 kV. सिमिलरली आपण सेकंड डिस्कच्या अक्रॉस व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे V2 इज इक्वल्स टू V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस के. तर V1 ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलीच आहे. ती व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करा. 5.51 टू ब्रॅकेट 1 प्लस 0.11. आपल्याला 5.51 इंटू 1.11 ते असेल 6.12 kV असणार आहे. सेकंड इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉस अपेअर होणारा व्होल्टेज. अँड V3 इज इक्वल्स टू V3 फॉर्म्युला आपल्याकडे आहे V1 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3k प्लस के स्क्वेअर. त्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. 5.51 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 3 इंटू 0.11 प्लस 0.11 ब्रॅकेट स्क्वेअर. पहिल्यांदा इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. आतमध्ये 0.11 इंटू 3 सो 1 प्लस 0.33 प्लस 0.11 होल स्क्वेअर 0.0121. ॲडिशन करून आपण त्या दोघांचे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. सो फायनल आन्सर जे असेल ते असेल 7.39 kV असणार आहे V3. ओके, म्हणजे थर्ड इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉसचा व्होल्टेज. आता याच्यामध्ये आपण बघू शकतोय की V1 म्हणजे सगळ्यात वरची डिस्क असेल त्याच्या अक्रॉस अपेअर होणारा व्होल्टेज असेल 5.51. सेकंड डिस्क असेल जी मिडलला आहे तर तो त्याच्या अक्रॉस व्होल्टेज असेल 6.12. आणि थर्ड डिस्क असणार आहे म्हणजे जी कंडक्टरच्या अगदी जवळ असेल त्याच्या अक्रॉस व्होल्टेज असणार आहे 7.39. म्हणजे जी इन्सुलेटर डिस्क कंडक्टरच्या अगदी जवळ आहे त्याच्या अक्रॉस मिळणारं व्होल्टेज हे जास्त मिळतं. ह्याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो. आता व्होल्टेज जे आहे प्रत्येक डिस्कच्या अक्रॉस इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले का नाही झालेलं, त्यामुळं या इन्सुलेटर डिस्क इफिशियन्सी 100% पेक्षा कमीच असणार आहे. आणि हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बघायला मिळेल की जसं जसं तुम्ही टॉपकडून बॉटमकडे इन्सुलेटर डिस्क बघत जाणार आहे तसं तसं इन्सुलेटरच्या अक्रॉस व्होल्टेज पण वाढत जाणार आहे. ठीक आहे, आपल्याला तिन्ही व्होल्टेजेस मिळालेले आहेत. द नेक्स्ट आपण सेकंड पॉईंट जो फाइंड आउट करणार आहे तो असेल स्ट्रिंग इफिशियन्सी. सेकंड त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. फॉर्म्युला आहे व्होल्टेज अक्रॉस द स्ट्रिंग म्हणजेच फेज व्होल्टेज असेल डिवाइड बाय एन. एन म्हणजे काय असणार आहे तर नंबर ऑफ डिस्क या केसमध्ये तर 3 असणार आहेत. आणि व्होल्टेज अक्रॉस द डिस्क नियर टू द कंडक्टर म्हणजे कंडक्टरच्या जवळ जी डिस्क आहे त्याच्या अक्रॉस द व्होल्टेज. सो ते असणार आहे V3. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. VFची व्हॅल्यू आहे 19.05 kV मध्येच आहे. नंबर ऑफ डिस्क आहे 3 इंटू थर्ड इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉस व्होल्टेज 7.39.
इंटू सॉरी आपण पर्सेंटेज इफिशियन्सी फाइंड आउट करतोय. सो इंटू 100 करायचं आहे. सो आपली इफिशियन्सी 85.86%. हे असेल त्या स्ट्रिंगची इफिशियन्सी. ओके, हा प्रॉब्लेम आपल्याला संपतोय. इफिशियन्सी फाइंड आउट केलेली आहे आणि प्रत्येक इन्सुलेटर डिस्कच्या अक्रॉस किती व्होल्टेज मिळणार आहे ते मला आपण फाइंड आउट केलेलं आहे.